त्या आठवड्याभरापासून मुंबईसह संपूर्ण कोकण किनारपट्टीला पावसानं झोडपून काढलं, पण आता हवामान बदलामुळे मोठा पाऊस मोठ्या सुट्टीवर जाणार आहे। वाऱ्याची दिशा, गती आणि समुद्रातील हवामान बदलामुळे मोठा पाऊस 15 ऑगस्ट नंतरच बरसू शकतो, असा अंदाज हवामान अभ्यासकांनी वर्तवलाय। सातारा जिल्ह्यामध्ये गेल्या आठवड्याभरापासून सुरू असणाऱ्या मुसळधार पावसामुळे पश्चिम भागातील धरणं भरू लागलेली आहेत। त्यामुळे सोमवारी सकाळच्या सुमारास कोयना, धोम, बलकवडी, कण्हेर, तारळी आणि उरमोडी या 6 मोठ्या प्रकल्पात 123 टीएमसीवर पाणीसाठा झाला होता, तर धरणातून विसर्ग सुरू असल्यानं नद्या देखील दुथडी भरून वाहू लागल्यात। श्री क्षेत्र नृसिंहवाडी इथे कृष्णा पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत गेल्या 24 तासात 8 फुटांनी वाढ झालेली आहे। परिणामी दत्त मंदिर निम्म्याहून अधिक पाण्याखाली गेलेलं आहे। कोयना, राधानगरी धरणातून विसर्ग सुरू असल्यामुळे शिरोळ तालुक्यात भीतीचं वातावरण पसरलंय। मराठवाड्यात श्रावण महिन्याच्या पहिल्या दिवसापासून पावसानं दमदार हजेरी लावत विभागातील जवळपास 8ही जिल्ह्यांना चिंब केलं। विभागातील तब्बल 44 महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली असून एका मंडळात 20 गावं, याप्रमाणे विभागातील 900 गावं चिंब झाली आहेत। सोमवारी सकाळपासून सर्वत्र पावसाचा जोर ओसरलाय। दरम्यान राज्यात पुढील 3 ते 4 दिवस पावसाचा जोर कमी राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय। या कालावधीत कोकण, विदर्भात पावसाची अधूनमधून शक्यता आहे, मात्र मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाचं प्रमाण कमी राहील। लाडकी बहीण योजनेमध्ये झालेले एक घोटाळे आता समोर येत आहेत। 9526 राज्य सरकारी महिला कर्मचाऱ्यांनी या योजनेचा लाभ उचलल्याचं निदर्शनास आलंय। धक्कादायक म्हणजे राज्य सरकारी सेवेतून निवृत्त झालेल्या महिला कर्मचारी एकीकडे निवृत्ती वेतन घेत असताना लाडकी बहिणीचे महिन्याकाठी 2 कोटी, याप्रमाणे 10 महिन्यात 20 कोटी रुपये त्यांनी घेतलेत। राज्य सरकार मराठी तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी ॲप आधारित प्रवासी वाहन सेवा सुरू करण्याचा विचार करते। प्रवासी वाहतुकीसाठी ॲप आधारित रिक्षा, टॅक्सी आणि ई-बाईक सेवा आता खासगी कंपन्यांपुरती मर्यादित न राहता परिवहन विभागाच्या सहकार्यानं सुरू करण्यात येणाऱ्या या ॲपला जय महाराष्ट्र, महाराईड किंवा महागो यापैकी एखादं नाव देणं प्रस्तावित आहे। मोठ्या आणि लहान नाल्यांमधून गाळ उपसा केलेल्या कंत्राटदाराच्या कामांचे व्हिडिओ एआय तपासतंय आणि त्यामुळे पालिकेला काही कंत्राटदारांची चलाखी लक्षात आली असून व्हिडिओ आणि चित्रांच्या माध्यमातून नाले सफाईतील घोटाळे उघड झालेले आहेत। या पार्श्वभूमीवर महापालिकेनं कंत्राटदारांना 15 कोटींचा दंड ठोठावलाय। दिवा शिळखान कंपाऊंड भागात उभारण्यात आलेल्या 21 अनधिकृत इमारतींवर पालिकेच्या अतिक्रमण विभागानं कारवाई केल्यानंतर आता शीळ भागातील आणखी 11 इमारतींवर उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार पाडण्यात येणार आहे। त्यातील 2 इमारती जमीनदोस्त करण्यात आल्यात। इयत्ता 11वीची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू असून त्याअंतर्गत तिसरी प्रवेश यादी 28 जुलै रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे। यामध्ये नियमित 3ही फेऱ्यांमध्ये 8,11,700 विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केलाय। धान्याच्या आधारे आणि ऊसाच्या रसापासून इथेनॉल निर्मिती केल्यास दोघांच्या दरातील किमान फरक 7 रुपयांचा आहे। धान्य साठवणूक करून साखर कारखान्यांनी इथेनॉल निर्मितीच्या क्षेत्रात उतरण्यासाठी अतिरिक्त 20 ते 22 कोटी रुपये खर्च करावे लागणार आहेत आणि परिणामी धान्यापासून इथेनॉल करण्याच्या निर्णयाचा लाभ होण्याऐवजी अडचणच अधिक असल्याची भावना व्यक्त केली जात असून केंद्र आणि राज्य सरकारकडे या अनुषंगानं निवेदन देण्याच्या हालचाली सुरू आहेत। नाफेड आणि एनसीसीएफच्या मार्फत केंद्र सरकारनं सुरू केलेल्या कांदा खरेदीची मुदत आज संपली आणि मुदत संपल्यानं नाफेडनं कांदा खरेदी बंद केली आहे। त्यामुळे लासलगाव, मनमाडसह नाशिक जिल्ह्यातील शेतकरी हवालदिल झाले असून मुदत वाढवून देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। नागपंचमीनिमित्त सांगलीतील शिराळा येथील भाविकांना जिवंत नागाचं दर्शन घडणाऱ्या वन्यजीव विभागानं ही परवानगी दिली आहे। ग्रामस्थांना याबाबत शर्ती आणि अटींवर परवानगी दिली असल्यानं नागपंचमीच्या मुहूर्तावर 21 नाग पाहायला मिळतील, मात्र नागांच्या खेळावरील बंदी कायम ठेवली आहे। गडचिरोलीसह दंडकारण्यात शहीद सप्ताहाला सुरुवात झाली। पहिल्या दिवशी दंडकारण्यात कुठलीही घटना घडली नाही। अतिसंवेदनशील उत्तर गडचिरोलीतल्या कोरची शहरात 2006 नंतरच पहिल्यांदा शहीद सप्ताहात असलेला माओवाद्यांचा बंद फोल ठरला असून माओवाद्यांची दहशत झुगारून कोरचीवासियांनी बाजारपेठ खुली ठेवली आणि त्यामुळे या भागातील माओवाद्यांची दहशत कमी झाल्याचं दिसून येत आहे। ठाण्याच्या टेंबी नाका भागात बनावट जन्म प्रमाणपत्र आणि शाळा सोडल्याचे दाखले तयार करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आलाय। सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर बिनू वर्गीस यांच्या खास माहितीच्या आधारे करण्यात आली आहे। परभणीमध्ये काँग्रेसनं सरकारमध्ये मंत्री आणि सरकारच्या धोरणाविरोधात आंदोलन केलं। यावेळी वादग्रस्त मंत्र्यांविरोधात काँग्रेस कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये अवैध दारू विक्रीविरोधात मनसेनं आक्रमक पवित्रा घेतला। यावेळी मनसे पदाधिकाऱ्यांनी राज्य उत्पादन शुल्क अधिकाऱ्यांना गोवा बनावट दारूच्या बाटल्यांचा हार घालण्याचा प्रयत्न केला। दरम्यान तातडीनं अवैध दारू विक्रीवर कारवाई करण्याची मागणी मनसे पदाधिकाऱ्यांनी केली।
फडणवीसांच्या वाढदिवसानिमित्त चंद्रपूरमध्ये देवाभाऊ जलकल्याण सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं. यानिमित्त अमृता फडणवीसांनी शिवलिंगाचं पूजन केलं. दरम्यान आमदार किशोर जोरगेवार यांच्या घरी अमृता फडणवीसांचं जोरदार स्वागत करण्यात आलं आणि गरजू विद्यार्थ्यांना सायकल वाटप देखील करण्यात आलं. बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सामाजिक कार्यकर्त्यांनी रेल्वे विभागाविरोधात आंदोलन केलं. जलदगती चाचणी झाली पण इलेक्ट्रिक जोडणी अभावी बीडला रेल्वे धावत नसल्याचा आरोप केलाय. तातडीनं मागण्या पूर्ण करण्याची मागणी करण्यात आली आहे. बुलढाण्याच्या जळगाव जामोदमध्ये शेतकऱ्यांनी संपूर्ण कर्जमाफीसाठी तहसीलदारांना घेराव घातला. तातडीनं कर्जमाफी देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली. मागण्या पूर्ण न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिलाय. बुलढाण्याच्या जळगाव जामोद येथील भाजप कार्यकर्ते पंकज देशमुख आत्महत्या प्रकरणाची पुन्हा तपासणी करण्यात येणार आहे. परिस्थितीजन्य पुरावे आणि पोस्टमार्टम रिपोर्टवर मृतकाच्या पत्नीनं आक्षेप घेतलाय. दरम्यान पुनर्चौकशी करून अंतिम अहवाल सादर करणार असल्याचं अप्पर पोलीस अधीक्षकांनी म्हटलंय. परभणी जिल्ह्यामध्ये प्रहार जनशक्ती पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं. यावेळी निवेदन घेण्यासाठी अधिकारी नसल्यानं कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गेटसमोर धान्य फेकलं. दरम्यान शेतकऱ्यांच्या मागण्या तातडीनं पूर्ण करण्याची मागणी केली. बोरघाटमधील शिंगरोबा मंदिराजवळ कोसळलेली दरड काढण्याच्या कामाला सुरुवात करण्यात आलेली आहे. यात पुजाऱ्यांचे राहते घर हे जमीनदोस्त झालं होतं. IRBची टीम घटनास्थळावर दाखल झाली असून युद्धपातळीवर काम सुरू करण्यात आलंय. पुण्यातील शिंदेवाडी परिसरातील एका प्रेमी युगुलाचा व्हिडिओ जोरदार व्हायरल झालाय. पुण्यातील हा व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरतोय. कोणी म्हणतंय की ही अश्लीलता आहे तर काही लोक हे धोकादायक पद्धतीनं वाहन चालवणं असल्याचं म्हणतायत. नांदेडच्या देगलूर शहरात गुटखा बंदीसाठी एका सामाजिक कार्यकर्त्यानं अनोखं आंदोलन केलं. गुटख्याच्या पुड्यांचे कपडे घालून सामाजिक कार्यकर्त्यानं पायी यात्रा काढली. दरम्यान तातडीनं गुटखा बंदी करण्याची मागणी त्यानं केली. नांदेडच्या शासकीय रुग्णालयातील आयसीयूमध्ये एका रुग्णाच्या पायाला उंदरानं कुरतडल्याचा प्रकार समोर आलाय. यावेळी आमदार आनंद बोंढारकर हे रुग्णालयामध्ये त्यांनी भेट देऊन पाहणी केली. रुग्णालयातील अस्वच्छता पाहून बोंढारकर यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरलं. दरम्यान दोषींवर कारवाई करण्यात येणार आहे. गोंदियामध्ये पोलिसांनी अवैधरित्या शस्त्र बाळगणाऱ्यांवर कारवाई केली. कारवाईमध्ये पोलिसांनी एका तरुणाला अटक केली आहे. त्याच्याकडून 2 गावठी पिस्तल आणि 10 जिवंत काडतुसं जप्त करण्यात आली आहे. पहलगाममध्ये दहशतवादी घुसले कसे याचं उत्तर संरक्षण मंत्र्यांनी दिलं नसल्याचं काँग्रेस खासदार गौरव गोगोई यांनी म्हटलेलं आहे. तर पहलगाममध्ये सुरक्षा देण्यात सरकार अपयशी झाल्याचं म्हणत त्यांनी हल्लाबोल केला. दिव्या देशमुखनं विमेन्स चेस वर्ल्ड कपमध्ये विजय प्राप्त केलेला आहे. कोनेरू हम्पीवर दुसऱ्या रॅपिड फायर राऊंडमध्ये विजय मिळवत तिनं इतिहास रचला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी चेस चॅम्पियन दिव्या देशमुखचं कौतुक केलं. फडणवीसांनी दिव्याला व्हिडिओ कॉल करून तिचं अभिनंदन केलं. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी देखील दिव्या देशमुखशी फोन करत संवाद साधला. गडकरी यांनी व्हिडिओ कॉलद्वारे संवाद साधत तिचं अभिनंदन केलं. केवळ नागपूर आणि महाराष्ट्रासाठी नाही तर संपूर्ण देशासाठी हा आनंदाचा आणि गौरवाचा क्षण असल्याचं गडकरी यांनी म्हटलं. नागपूरच्या दिव्यानं विमेन्स चेस वर्ल्ड कपमध्ये विजय प्राप्त केल्यानंतर चेस असोसिएशननं तिचं कौतुक केलंय. नागपूरकर खूप आनंदी असल्याची भावना चेस असोसिएशनच्या अध्यक्षांनी व्यक्त केली आहे. दिव्या देशमुखच्या यशामुळे संपूर्ण देशमुख कुटुंबाला अभिमान असल्याचं दिव्याच्या काकू स्मिता देशमुख यांनी म्हटलंय. तर तिने फक्त देशमुख कुटुंबाचंच नाही तर संपूर्ण देशाचं नाव रोशन केल्याची भावना व्यक्त केली आहे. अधिकार नसतानाही म्हाडा कायद्याच्या कलम 79A अंतर्गत मुंबईतील मोडकळीस आलेल्या किंवा धोकादायक स्थितीमध्ये असलेल्या उपकरप्राप्त इमारतींचा ताबा घेण्याबाबत म्हाडा अधिकाऱ्यांनी इमारतीच्या मालकांना बजावलेल्या 935 नोटिसा उच्च न्यायालयानं सोमवारी बेकायदा ठरवल्यात. तसंच या नोटिसांच्या न्यायालयीन चौकशीचे आदेश देऊन त्यासाठी निवृत्त न्यायमूर्तीच्या अध्यक्षतेखाली 2 सदस्यीय समिती स्थापन केली आहे. गणेश मंडळांनी मंडप उभारण्यासाठी रस्त्यावर खड्डा केल्यास 15,000 रुपये दंड आकारण्याचा निर्णय मुंबई महापालिकेनं घेतला असून हा निर्णय मागे घ्यावा अन्यथा आंदोलन केलं जाईल असा इशारा देण्यात आलाय. सोलापूरच्या अकलूजमध्ये नागपंचमीनिमित्त 2 दिवसीय महिला महोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय. यावेळी 15,000 महिलांनी एकत्रित येऊन झिम्मा, फुगडी, फेर असे पारंपरिक खेळ खेळण्याचा आनंद लुटला. जळगावमध्ये व्याघ्र संवर्धन जनजागृती रॅलीला उत्साहात सुरुवात झाली. या 2 दिवसांच्या रॅलीमध्ये राज्यभरातून आलेले 100 व्याघ्रदूत आणि विवेकानंद प्रतिष्ठानचे 25 विद्यार्थी सहभागी झाले.
जळगावच्या पारोळा तालुक्यातील कोळपिंपरी इथून दुचाकी चोरीला गेली होती. दरम्यान संबंधित दुचाकी शोधून काढत पोलिसांनी 2 चोरट्यांना अटक केली आहे.